छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा व लोककल्याण समता प्रतिष्ठान यांच्या वतीने बस्तवडे बुद्ध विहारात छत्रपती शिवरायांचे प्रतिमा पूजन करण्यात आले। यावेळी उपस्थितांनी शिवरायांच्या शौर्य, स्वराज्य आणि लोककल्याणकारी विचारांचा गौरव करत त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकलाय। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे संघटक महेश धम्मरक्षित, राज्य सदस्य दिलीप कांबळे उपस्थित होते। माध्यमातून आज या ठिकाणी कागल तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यात आली आणि या कार्यकारिणीमध्ये मला अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं। या अध्यक्षपदाचा आजपासून मी पदभार स्वीकारत आहे आणि बाबासाहेबांनी दिलेला जो काही धम्माचा विचार आहे तो कागल तालुक्यामध्ये यशस्वीपणे राबवण्यासाठी मी आजपासूनच या कामाला सुरुवात करत आहे। बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी मी माझा वेळ या धम्माच्या कार्यासाठी व्यतीत करीन अशा पद्धतीची ग्वाही देतो। सर्वांनी या प्रति मला सहकार्य करावे अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, त्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा। आज भारतीय बौद्ध महासभेची कार्यकारिणी निवड कागल तालुका कार्यकारिणी निवड झाली, त्यामध्ये माझी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली। त्याबद्दल मी माझ्या कमिटीला धन्यवाद देतो। आणि ही जी काही कमिटी आहे ती प्रत्येक ठिकाणी बुद्धांचं बौद्ध विचार पेरण्यासाठी, तर प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये बाबासाहेबांच्या विचारांचा कार्यकर्ता, बाबासाहेबांच्या विचाराची माणसं तयार करण्यासाठी चाललेला जो काही प्रयत्न आहे त्यामध्ये आम्ही सर्वजण समाविष्ट होऊन ह्या तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करू अशी ग्वाही देतो। आणि या कमिटीला सर्व तालुक्यातल्या सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि मी थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। सर्वप्रथम सर्वच महामानवांना आणि महामातांना विनम्र असं अभिवादन। गेल्या 15 तारखेला जिल्हा कार्यकारिणी जी निवड केली, जाहीर झाली, त्याच वेळी मार्गदर्शन केलं होतं की या जिल्हा कमिटीचं काम आहे की प्रत्येक तालुका वाईज आपण नियोजन करावं लागणार आहे। आणि त्याचाच भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य साताप्पा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कागल तालुक्याची कार्यकारिणी या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे। या कागल तालुक्याची कार्यकारिणी गठीत करत असताना प्रत्येक गावातील एक व्यक्तींना या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि प्रत्येकांना भारतीय बौद्ध महासभेचंच काम का करायचं आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आम्ही कोणकोणते उपक्रम राबवत आहोत, भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिलेले दशसूत्री कार्यक्रम का आहे, हे सर्व या नव्या कार्यकारिणीनं इथं संबोधित केलेलं आहे। त्याच तत्वावर म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या त्या दशसूत्री कार्यक्रमावर आपल्याला समाजामध्ये जाऊन लोकांना जागृत करायचं आहे आणि त्याचाच पहिला भाग म्हणून या देशामध्ये बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचं काम दि बुद्धिस्ट ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष व दि वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे उपाध्यक्ष माननीय राजरत्न आंबेडकर साहेब जे काम करत आहेत त्या कामाला साथ सहयोग देण्यासाठी या कागल तालुक्याला आम्ही इथे विनंती केलेलं आहे आणि त्यांच्याकडूनही तशाच पद्धतीचा रिप्लाय आले की आम्ही साहेबांचा हात 100% या कागल तालुक्यामध्ये मजबूत करू आणि येणाऱ्या काळामध्ये पहिली कोल्हापूर जिल्ह्यातली पहिली शाखा या कागल तालुक्यामध्येच ओपन करू अशी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे। आणि त्यासाठी या ज्या नवीन कागल तालुक्याची कार्यकारिणीची निवड झालेली आहे त्या सर्व कार्यकारिणीला मी राष्ट्रीय कमिटीच्या वतीनं त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्याला सदिच्छा व्यक्त करून इथे सांगतो। जय। आज कागल तालुक्याची कार्यकारिणी डिक्लेअर झालेली आहे। या कागल तालुक्याच्या कार्यकारिणीमध्ये सर्व जातीपातीच्या लोकांना समाविष्ट केलेलं आहे। एनटी लोक जे असेल, ओबीसी असेल, मराठा समाज असेल, अशा सर्व जातीच्या लोकांना इथं समाविष्ट करून घेतलेलं आहे। आणि आपली कागल तालुक्याची कार्यकारिणी जम्बो कार्यकारिणी झालेली आहे। आमच्या राज्य लेवलवरही काही निर्णय झालेले आहेत। त्या निर्णयापैकी की प्रत्येक जिल्ह्यात शाखा झाली पाहिजे, जिल्ह्यात शाखा झाल्यानंतर कागल तालुक्यात म्हणजे तालुक्यातनी शाखा झालं पाहिजे आणि शाखा नुसतं काढून चालतात, त्या गावातनी त्या शाखेत भारतीय बौद्ध महासभेचे बोर्ड लागले पाहिजेत असं वरच्या राज्य लेवलला आमचे निर्णय झालेले आहेत। आणि त्याचबरोबर जे डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी BR आंबेडकर जे मल्टी बँकेची स्थापन केलेलं आहे त्या बँकेचे शेअर्स प्रत्येक घरपती, प्रत्येक तालुक्यात गावात घरपती झाले पाहिजेत आणि लवकरात लवकर या कागल तालुक्यामध्ये आपले त्या बँकेची शाखा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि जास्तीत लोकांनी शेअर्स घ्यावे असं आम्ही त्यांना विनंती केलेली आहेत। आता जी कागल तालुक्याची कार्यकारिणी डिक्लेअर झाले त्याला माझ्या भाविकांची शुभेच्छा देतो। सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन। आज भारतीय बौद्ध महासभा कागल तालुका
कार्यकारिणी गठीत करण्यासाठी आपण आज इथं सर्वजण जमलेलो आहोत. आज रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन आणि या जयंतीचं औचित्य साधून आज आम्ही या कागल तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा नूतन कार्यकारिणी गठीत करण्यासाठी आपण इथं सर्व जमलेलो आहोत. माझ्या प्रसंगी इथं उपस्थित असले भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आयुष्यमान महेश धमरक्षी सर, तसेच महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य आयुष्यमान दिलीप कांबळे सर, तसेच आमचे कोल्हापूर जिल्हा भारतीय बौद्ध महासभा संस्कार प्रमुख आयुष्यमान नागेश कांबळे साहेब, तसेच आमचे कोल्हापूर जिल्हा भारतीय बौद्ध महासभा आमचे मुख्य संघटक अनिल कांबळे आणि व मीडिया प्रमुख आमचे आयुष्यमान एम डी कांबळे साहेब या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधीबरोबर आज कागल तालुक्याची सर्व नूतन कार्यकारिणी इथे जाहीर झालेली आहे. आज आपल्याला माहीत आहे की आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी स्थापन केलेली दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ही संस्था ही आपली मातृभूमी संस्था आहे. आणि या संस्थेचे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या कोल्हापूर जिल्ह्याची सुद्धा परवा आमची जिल्हा अध्यक्ष आणि आमची जिल्हा कार्यकारिणी गठीत झाली. आणि आज खऱ्या अर्थानं त्याच दिवशी आम्ही जाहीर केले होते की लवकरच आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यामध्ये आम्ही कार्यकारिणी गठीत करतो आणि त्याचाच भाग म्हणून आज आम्ही कागल तालुक्यात ही नवीन कार्यकारिणी जाहीर केलेली आहे. मी सर्व आमचे अध्यक्ष म्हणून आजच्या आमचे तालुक्याचे आयुष्यमान हिरामणी कांबळे सर आहेत, उपाध्यक्ष म्हणून निवास कांबळे सांगावकर आहेत, दुसरे उपाध्यक्ष म्हणून राहुल कांबळे आमचे बेलोलकर आहेत, तसेच महासचिव म्हणून दिलीप कापशीकर आहेत, सचिव म्हणून दयानंद सागर आहेत, तसेच आमचे कोषाध्यक्ष म्हणून शंकर अण्णा आहेत, मुख्य संघटक म्हणून आमचे श्रावण कांबळे आहेत, संघटक म्हणून दत्ता कांबळे आहेत, तसेच आमचे मीडिया समन्वयक म्हणून सरदार कांबळे आहेत, तसेच आमचे सहकोषाध्यक्ष म्हणून बाळू कांबळे आहेत, तसेच सर्व आमचे नूतन कार्यकारिणीमध्ये राहुल आहेत, त्यामध्ये श्रावण कांबळे साहेब आहेत, सरदार आहेत, तसे मारुती कांबळे, एकनाथ कांबळे सर्व ही आमची टीम अतिशय चांगल्या प्रकारे कागल तालुक्याची कार्यकारिणी गठीत झालेली आहे. या सर्व तालुक्याच्या कार्यकारिणीला मी मनापासून कोल्हापूर जिल्ह्याचा अध्यक्ष नात्यानं शुभेच्छा देतो आणि आपले भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब यांना साथ सहयोग द्यावा आणि त्यांनी स्थापन केलेली डॉक्टर B.R. आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक ही बँक लवकरच आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात उभारणीसाठी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात सर्व आपल्या भीम बांधव या संघटनेचं विविध सामाजिक संघटना पदाधिकारी यांचं मोलाचं योगदान आपल्याला लाभावं आणि येत्या काही दिवसात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं डॉक्टर B.R. आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची शाखा निर्माण व्हावी. आणि त्यासाठी मी आपल्याला विनंती करतो या कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व तमाम आंबेडकर प्रेमी व आता इथं कागल तालुक्यातल्या सर्व आंबेडकर प्रेमी विविध संस्था सामाजिक पदाधिकारी आणि नूतन आमच्या या कागल तालुका कार्यक्रमाला विनंती करतो की डॉक्टर B.R. आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे शेअर्स लवकरात लवकर आपण घ्यावं आणि राजरत्न आंबेडकर साहेबांना साथ सहयोग द्यावा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय.